श्रोतेहो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील आता आपण एक पत्र 43वे. मुंबईची सुमी 2. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. ती छोटीशी पोर आमच्या नजरेसमोरून हलेना. परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही समुद्रावर गेलो. ती तिथे बसलेलीच होती. तोच प्रसन्न भाव चेहऱ्यावर होता. अगं बाळ, काल गप्पाच्या नादात पैसे देण्याचेच राहून गेले ना. आम्ही म्हणालो, तसं नाही ताई, माझेही डोळे भरून आले होते. एवढ्या आपुलकीने कोणी माझी चौकशी केली नव्हती. अश्रू ओघण्यापूर्वीच पळावे असं वाटलं. मी पर्समधून पैसे काढून तिच्या हातावर ठेवले. इतक्यात, अगं सुमी, सुमी, चल बाई लवकर, तुझ्या बाळाला दवाखान्यात नेले म्हणे, असं म्हणतच एक मध्यम वयाची बाई धावत आली. आम्ही ओळखले की ती तिची आईच असावी. आम्हीही तिच्याबरोबर दवाखान्यात गेलो. दारू जास्त घेतल्यामुळे तिचा बा चक्कर येऊन रस्त्यावर पडला होता व डोक्याला दगडाचा जबरदस्त मार लागून रक्त वाहत होतो. सरकारी दवाखान्यात उपचार चालू होते. आम्ही दोघींना धीर दिला. छोटंसं 7-8 महिन्यांचं बाळ आईच्या कडेवर स्पुंदून रडत होतं. दवाखाना, काम, शाळा करूनही सुमीनी परीक्षा दिली. ती पास झाली. तिला पास होण्याची खात्री होती. तिच्या बाशी बोलावं असं आम्ही ठरवलं. सुमीबरोबर तिच्या घरी गेलो. बा अंथरुणावर पडले होते, पण शेजारी बाटली होती. आम्ही त्यांना समजावून सांगितलं. दारू न पिण्याची विनंती केली. दरम्यान 5-6 दिवसात संतोष मामाची तब्येत अगदी उत्तम झाली आणि डिस्चार्ज मिळाला. सामान गाडीत टाकण्याचे काम चालू होते तर सुमी समोर उभी होती. हातात 2 पारिजातकाची फुलं होती. कुठे व ताई काका, त्यांना फुलं द्यायची मला. एव्हाना संतोष मामा खाली उतरले होते. त्यांच्या हातावर तिने फुले ठेवली. मामांनीही प्रेमाने फुलं स्वीकारली. 100 रुपयाची नोट तिच्या हातावर ठेवली. म्हणाले, बाळ, खूप खूप शिकायची आणि मोठं व्हायचे बरं का. नको नको, ते पैसे बाच घेतील. म्हणून तिने नोट परत केली आणि तशीच निघून गेली. तिचे ते बोल मनात घर करून राहिले. याचा अर्थ समजावून सांगण्याचा काहीही उपयोग बावर झाला नव्हता. मुंबईचे इन्स्पेक्टर आमच्या ओळखीचे होते. त्यांना मामाने फोन करून सांगितले. 4 दिवसातच सुमीचे पत्र आले. थँक्यू मामा मामी, बाची दारू सुटली. सुमी, आम्हा सगळ्यांनाच आनंद झाला. प्रेमाच्या हाकेने माणूस जागा झाला नाही तर कायद्याचा धाक दाखवावाच लागतो. इति संतोष मामा. तुझीच सवाई.